नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह। त्यासाठी इथे आंबट गोड 2 कच्चे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत। ते कुकरमध्ये उकडवून घेणार आहे। साधारण 3 शिट्ट्या आपण कुकरच्या घेणार आहोत। इथे मी कच्च्या आंब्यांचा पल्प काढून घेतला आहे। साधारण 1 वाटी पल्प आहे। गूळ 1 वाटी घेतला आहे। अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ। एका ताटामध्ये मी कैरीचा पल्प काढून घेते आणि मी ते स्मॅश करून घेणार आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी गूळ मिक्स करून घेणार आहे। कैरीचा पल्प किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे सगळं मिश्रण आपल्याला ताटामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार काळं मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे। चला तर मग आता हे सगळं आपल्याला गाळणीमध्ये घेऊन गाळून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये कैरीचे तुकडे किंवा गुळाचे खडे राहिले असतील तर ते वेगळे होतील। खूप छान असा पल्प तयार झाला आहे। रंगही खूप छान आला आहे आणि चकचकीतही दिसतोय। त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करूया। परफेक्ट असा आपला कैरीचा पन्ह तयार झाला आहे। थिकनेस खूप छान आली आहे। आता आपण ते कसं बनवायचं ते पाहूया। एका बाउलमध्ये मी 4 चमचे पल्प घेतला आहे। त्यामध्ये मी थंड पाणी मिक्स करणार आहे। छान असं ढवळून घ्यायचंय। ग्लासमध्ये बर्फ घेऊन पन्ह मिक्स करून घेऊया। कैरीचं पन्ह आपला तयार झाला आहे। नक्की करून पहा ही रेसिपी आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ही करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू।